हाय फ्रेंड्स, तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आम्ही निघालो आहे मॉलमध्ये। श्रव्या खूप कंटाळली होती म्हणून आम्ही थोडंसं तिला मॉलमध्ये खेळायला चाललो आहे। चला मग आम्ही चाललो आहे ट्रेनमधून। तर आम्ही ते ट्रेनची वाट बघत बसलो आहे। इथे एक ट्रेन आली, श्रव्या बघते ट्रेन कशी दिसते ते। आणि श्रव्याचे डॅडी तिकीट काढायला गेलेत। आम्ही वाट बघतोय श्रव्याच्या डॅडींची। फायनली डॅडी आले तिकीट घेऊन आणि आता आम्ही निघणार आहोत, ट्रेनमध्ये बसणार आहोत। श्रव्या बघा कशी तिच्या मोबाईलकडे बघते, कोणाचा फोन आलाय बघते। आता ट्रेनमध्ये आम्ही बसणार आहोत। फायनली इथे मॉलमध्ये पोहोचलो आहे। आम्हाला स्टेशनमधूनच एंट्री होती। एकदम मी कन्फ्यूज झाले, स्टेशनमधून डायरेक्ट एंट्री मिळाली। इथे एक्सकेलेटर आहे, मला फार भीती वाटते बसायला। इथे फायनली मी चढली। मी खूप घाबरत होते कारण मला नाही जमत ते चढायला। फायनली आम्ही उभं राहिलोय। इथे आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत। हॉर्स ट्रेन आहे, त्याच्यामध्ये आम्ही बसलोय। तिथे मला श्रव्यासोबत मला बसावं लागलं कारण छोटी आहे ना ती, म्हणून आम्ही दोघी बसलो। डॅडी आमचे उभे आहेत तिथेच आणि आम्ही देखो कसं रायडिंग चालली आमची बघा ट्रेनमध्ये। आमची ट्रेन एकदम फुल राऊंड फिरून अशी येते। मस्तपैकी एन्जॉय चाललं आहे श्रव्याचा आणि मम्माचा। आता ट्रेन आमची पोहोचेल आमची डेस्टिनेशनला। इथे आमचं रायडिंग फिनिश होत आहे। आम्ही आता उतरतोय। मॅडम काय उतरायलाच तयार नाही। हे बघा कशी बसली, अजूनच बसून राहिली तिथे। नंतर आम्ही तिथे डबल डेकर बस आम्हाला दिसते, त्याची राईड आम्हाला करायची होती पण मी म्हटलं नको, आपण दुसरी रायडिंग करू। आम्ही तिथेच उभं राहून बसलो आणि ती बस बघत बसलोय। श्रव्या कशी बस आहे। तिथे एक छोटीशी लायब्ररी होती, ते पण श्रव्याला दाखवली पण ती काय आतमध्ये जायलाच तयार नाही। तिला म्हटलं आपण करूया, खेळूया तिथे, पण ती फक्त बघत होती। ABCD दिसत होते तिला आणि ती फक्त बघत होती। ती बोलली चल मम्मा तू पण तिथे छोट्या मुलांनाच अलाउड होतं, आम्हाला अलाउड नव्हतं। म्हणून मी म्हटलं राहू दे, आपण फक्त बघूया। ती लायब्ररी इतकी सुंदर होती ना, खूपच सुंदर होती लायब्ररी। त्यानंतर अजून एक ट्रेनची रायडिंग आम्ही करायला घेतली आहे आणि मम्माला पण बसावं लागलं कारण श्रव्या मम्माशिवाय बसतच नाही कुठेच। हे बघा आम्ही बाय बाय करतो डॅडींना आणि श्रव्या बसली, मम्मा बसली आहे। हे बघा ब्लू मध्ये बसलेलो आम्ही आहोत डब्यामध्ये। आणि ही बघा आमची ट्रेन निघाली। श्रव्या आता उभं राहून बाय बाय करते डॅडीला, बाय। आमची ट्रेन पोहोचली तिकडे। छान ट्रेन रायडिंग होते। आम्ही खूप एन्जॉय केले श्रव्याने आणि मम्माने। डॅडीला काय होती बसूनच देत नाही, फक्त मम्मा हवी तिला बस, बाकी कोणी नकोय। ही बघा ट्रेन आमची दिसते का तुम्हाला? बघा मित्रांनो, ट्रेन आमची छोटीशी ट्रेन। अशी रायडिंग आमची चालली आहे ट्रेनमध्ये। वाव, खूप एन्जॉय करत होती श्रव्या। आता ट्रेन आमची पोहोचली परत आमच्या डेस्टिनेशनला। आमचे डॅडी जिथे उभे आहेत तिथे आम्ही आलो आता। हे बघा आणि श्रव्याची मम्मा दिसते का सर्वांना? तुम्हाला दिसते? हे बघा आमची ट्रेनची रायडिंग मस्त झाली। दोन ट्रेन केल्या, एक येल्लोवाली आणि एक ही मल्टी कलरवाली, अशा 2 ट्रेन होत्या मस्तपैकी। खूप एन्जॉय केले श्रव्याने, खूप एन्जॉय केले ट्रेनचा सफर। हे फायनली आम्ही उतरलो ट्रेनमधून। हे बघा आमची छोटीशी मिनी ट्रेन, किती सुंदर ट्रेन होती। आता आम्ही पोहोचलो स्नो वर्ल्डच्या इथे, पण आम्ही आतमध्ये घुसलो नाही। आम्ही काय श्रव्याला घेऊन तिथे गेलो नाही, पण तिथे एक पोस्टर होतं, तिथेच उभं राहून आम्ही मस्त एन्जॉय केलं स्नो वर्ल्डचं। थंडीची फील आम्ही पूर्ण केली आणि असं वाटलं की काश्मीरमध्ये आम्ही आलो आहोत की काय, असं वाटत होतं आम्हाला। आम्ही स्नो वर्ल्ड नाही आम्ही आतमध्ये गेलो, पण तिथेच मज्जा आली आम्हाला, बाहेरच मज्जा आली श्रव्याला आणि श्रव्याच्या डॅडींना। तिथे एक मंकी 2 होते, मंकी आणि रेनबो होत्या। श्रव्याचे डॅडी मंकीची ऍक्शन करत होते, श्रव्या पण तशी सेम करत होती ऍक्शन। डॅडी तिला दाखवतात कशी ऍक्शन करायची। हे बघ, ती काय करायलाच मागत नव्हती। त्यानंतर आम्ही जातो गेमिंग सेक्शनमध्ये। तिथे खूप सारे गेम होते आणि भरपूर गेम श्रव्याने एन्जॉय केले तिथले।
एक एक गेम आम्ही कार्ड घेतलं होतं. सगळे गेम तिला आम्ही खेळवले आणि तिने पण फुल एन्जॉय केले श्रव्याने गेम.